शरणं समस्तजगतां रामं विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः रामात्रस्य कालभीमभुजो रामस्य सर्वं भजे रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रया आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चाच्छोणिजटाविनाशद्विजां कृत्वावतारं प्रभो हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं हरे राम 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 हरे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। काल आपण देवलोक, चंद्रलोक, पितृलोक हे सगळे लोक पाहिले। स्मार्त कर्म म्हणजे निष्काम कर्मामध्ये आपण विहीर बनवणं, तलाव बनवणं या संबंधात कार्य पाहिलं। देवलोकात जायचं असेल तर निष्काम कर्म करावं लागतं। काल आपल्याला एक दृष्टांत दिला की 13 कोटी 24 कोटी गायत्री जप केला आणि गायत्री माता प्रसन्न नाही झाली। मी तुम्हाला काल असं म्हटलं होतं, मी 2 उदाहरणं सांगेन त्याच्यात। ते काल 24 कोटी गायत्रीच्या जपाचं सांगितलं, एक दृष्टांत राहिला होता। त्या संदर्भात दृष्टांत असा की एकदा समर्थांच्या काळामध्ये एका साधकाने 13 कोटी जप पूर्ण केला। तर काही केलं त्याला राम भेटेना। तो संतांजवळ गेला, म्हणजे मी 13 कोटी रामनाम जप केला पण मला काही केल्या राम काही भेटले नाही ना, प्रत्यक्षात दिसले ना, स्वप्नात ना, कशात काही केल्या तरी राम काही दिसले नाही। म्हणून त्या संतांनी त्याला सांगितलं की बैस, तुझा 1 कोटी जप हा तुला पुत्र होत नव्हता म्हणून तू वापरला। म्हणे हो, मुलीचं लग्न होत नव्हतं म्हणून 2 कोटी वापरला। म्हणे बरोबर, तुला आजार झाला होता त्याच्याकरता तो 2 कोटी वापरला। म्हणे बरोबर, मग 13 मधून 5 कोटी गेले, जेवढे राहिले तेवढा पूर्ण कर म्हणजे परमात्म्याचं दर्शन तुला होईल। आपण दृष्टांत याच्याकरता होता की आपण जे काही भगवंताचं कर्म करतो, भगवंताची साधना करतो, भगवंत प्राप्तीकरता जे काही कर्म करतो, भगवंत प्राप्तीकरता आपण उपासना करतो, भगवंताच्या समीप जाण्यासाठी आपण जे काही कर्म करतो ते कर्म निष्काम न होता सकाम होतात। निष्काम कर्म न होता सकाम कर्म होतात। मग त्याने काय होतं तर ते त्या जपाने ते तुटेल धरणे प्रपंचाचे सुटून जातात, पण आपला मोक्ष मार्ग अडून जातो। मोक्ष मार्ग अडून जातो। मोक्ष मार्गामध्ये जाण्यासाठी निष्काम कर्म झाले पाहिजे। निष्काम कर्म झाले की मनुष्य देवयोनीत जातो। पंचपादम पितरम द्वादशाकृतिम दिवाहू परे अर्ध्वपुरीषिणम अथेमे अन्य ऊपरे विचक्षणम सप्तचक्रे षडर आहूर पितारमती। पुढे पिप्पलादी ऋषी असं सांगतात की
जे काही वर्ष आहे, जे काही वर्ष आहे त्याला प्रजापती असं नाव आहे संवत्सराला. आता जे काही संवत्सर चालू होतं आपल्या हिंदू धर्माचं, सनातन धर्माचं, तर ते गुढीपाडव्यापासून चालू होतं. गुढीपाडवा, ते गुढीपाडव्याचा आदला दिवस, याला आपण वर्ष मानतो. तर त्या संवत्सराला नावं असतात. तर त्या सगळ्या संवत्सरांचा राजा म्हणजे प्रजापती म्हटलं आहे. काही ठिकाणी त्या संवत्सराला पितर संवत्सर असं म्हटलं आहे. आता जे चालू झालं गुढीपाडव्यापासून, त्या संवत्सराचं नाव क्रोधी आहे. क्रोधी. त्या संवत्सराच्या नावाप्रमाणे त्याचे गुण असतात. बघा तुम्ही, संवत्सर चालू झाल्यापासून वादळ सुरू झालं, क्रोध होतो प्रकृतीचा सुद्धा. म्हणून त्या वर्षामध्ये, त्या संवत्सरामध्ये 2 ऋतू पडले, हेमंत शिशिर. त्या हेमंत आणि शिशिर या ऋतूमध्ये मग मास निघाले. मग सप्तलोक निघाले. सप्तचक्र निघाले, जे भुवा, स्वाहा आदीच्या नावांनी प्रसिद्ध आहे. मासो वै प्रजापतिस्तस्य कृष्णपक्षम एवं रयि शुक्लपक्ष प्राणा तस्मात् देते ऋषयः शुक्लम इष्टि कुर्वन्तितरम इतरस्मिन्. मासामध्ये, संवत्सरामध्ये ऋतू, मग मास सुरू झाले. यांचा सगळ्यांचा स्वामी प्रजापती आहे. मग याच्यामध्ये पण, मासामध्ये पण प्रकार निघाले, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षाला प्राण म्हटलं गेलं आणि कृष्ण पक्षाला रई म्हटलं गेलं. आपला प्रश्नाला सुरुवात जेव्हा झाली तेव्हापासूनच पिप्पलादी ऋषींनी प्राण म्हणजे जीव, प्राण आणि रई 2 भाग केले होते. रई म्हणजे प्रकृती आणि प्राण म्हणजे आपल्यामध्ये संचारतो तो प्राण. मग त्याच्यात शुक्ल पक्ष प्राण आहे आणि कृष्ण पक्ष रई आहे. तर शुक्ल पक्षामध्ये काय कर्म करायचं आहे? शुक्ल पक्षामध्ये निष्काम ज्ञानयज्ञ आणि कृष्ण पक्षामध्ये सकाम यज्ञादी कर्म केले जातात. बघा, शास्त्राने विचार केला आहे आपला, किंवा साधक सगळीच गोष्ट निष्काम करू शकत नाही. साधक सगळीच गोष्ट निष्काम करू शकत नाही. त्याला संसाराकरता काहीतरी पुण्य करावं लागेल. म्हणून त्याच्या शास्त्राने असं सांगितलं की शुक्ल पक्षामध्ये निष्काम ज्ञानयज्ञ करावा आणि कृष्ण पक्षामध्ये सकाम यज्ञादी कर्म करावा. म्हणजे कृष्ण पक्षामध्ये आपल्या संसाराच्या ज्या काही अडचणी असतील त्याकरता केलेलं भगवंताचं कार्य लगेच फलप्राप्ती देणारं राहील. आणि शुक्ल पक्षामध्ये मला मोक्ष मिळावा म्हणून कर्म केलं तर आपल्याला मोक्षसुद्धा प्राप्त होईल. पण हा काही सार्वजनिक नियम नाही आहे, हा अपवादात्मक नियम आहे. पुढे महाराज सांगतात, संवत्सर झालं, संवत्सरानंतर त्याच्यात ऋतू पडले, ऋतूनंतर त्याच्यात मास निर्माण झाले, मासामध्ये पण शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष मास निर्माण झाले. हे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे प्राण आणि रई आहेत. ह्या शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात
म्हणजे दिवसाचे 2 भाग झाले, एक दिवस झाला आणि एक रात्र झाली. म्हणून या दिवसाला आणि रात्रीचा स्वामी सुद्धा प्रजापती आहे. स्वामी सुद्धा प्रजापती आहे. दिवसा प्रकाश जास्त असल्यामुळे, दिवसा सूर्य असल्यामुळे दिवसाला प्राण म्हटलं आहे आणि रात्री सूर्य नसल्यामुळे रात्रीला रई म्हटलं गेलेलं आहे. म्हणून रईचे गुण काय आहे? भोग्य. ती भोग्य आहे आणि भोगणारा कोण आहे तर प्राण आहे. म्हणून संतनोत्पत्तीचा आरंभिक कृत्य हे रात्रीच योग्य आहे. कारण दिवसा भोग्य वस्तू कामात येत नाही, ती भोग्य वस्तू रात्रीच कामात येते. भोग्य वस्तू रात्रीच कामात येते. म्हणून रात्रीला भोग्य शक्ती प्रबल असते, जी रजामध्ये वीर्याचं ग्रहण करते आणि गर्भरूपाने आपल्या उदरामध्ये ठेवते. गर्भरूपाने आपल्या उदरात ठेवते. जर दिवसा प्राणाची शक्ती ही क्षीण होते, दिवसा रईची शक्ती क्षीण होते, त्यामुळे ती गर्भधारण करू शकत नाही. म्हणून संतती उत्पन्न कर्म हे रात्रीच प्रधान मानलं गेलेलं आहे. मग पुढे अन्नापासून वीर्याची उत्पत्ती होते, त्या वीर्यापासून मनुष्य आदी प्राण्यांची उत्पत्ती होते. म्हणून अन्नाला सुद्धा इथं प्रजापती म्हटलेलं आहे. कबंदी आणि कात्यायनांचा मुलगा कबंदी यांचा हा प्रश्न होता की प्रजा कुठून उत्पन्न होते. त्याचं उत्तर पिप्पलादी ऋषींनी दिलं. पहिलं उत्तर दिलं की प्राण आणि रई, पुत्र उत्पन्न होण्यासाठी भोक्ता आणि भोग्य हे दोघी पाहिजे. भोक्ता आणि भोग्य हे दोघी पाहिजे, म्हणून प्राण आणि रई म्हटलं. दुसरा विषय पिप्पलादी ऋषींनी सांगितला की आदित्य आणि चंद्रमा, वीर्यापासून अन्नाची उत्पत्ती होते आणि चंद्र म्हणजे रई ही भोग्य वस्तू आहे. म्हणून वीर्य आणि रज या दोघींची पण उत्पत्तीला गरज असते. म्हणून आदित्य आणि चंद्रमाचा विषय सांगितला. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, वर्षामध्ये ऋतूमध्ये मासामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे दोघी सुद्धा संतान उत्पत्तीसाठी आवश्यक आहेत. दिवस आणि रात्र, इथं दिवसाला निषिद्ध ठरवलं गेलं आणि रात्रीची उपयोगिता उत्पत्ती कार्यासाठी विशेष सांगितली गेली. म्हणून दिवस आणि रात्र. अन्न आणि वीर्य साक्षात संतन उत्पादीला महत्त्वाचे ठरतात. म्हणून अन्न आणि वीर्याचा संबंध इथं आला. तद्देह वै तत्प्रजापतिं व्रतं चरन्ति ते मिथुनमुत्पाद्यन्ते तेषामे वैश ब्रह्मलोका येषां तपो ब्रह्मचर्यम् येषु सत्यं प्रतिष्ठितं तेषामसो विरजो ब्रह्मलोको न येषु जिह्वान्नमृतं न मायाचेति. उत्तर दिल्यानंतर पिप्पलादी ऋषींनी फलश्रुती म्हणून हा श्लोक सांगितला. दोघी अंतिम वाक्य आहे. यामध्ये गृहस्थाश्रमी माणसाने कसं राहावं, संतान उत्पत्ती करण्यासाठी प्रजापतीची उपासना करावी हे आपल्याला समजून सांगितलं. प्रजापती व्रत
हे आपल्याकडे प्रसिद्ध आहे, ते व्रताचं पालन करावं. आणखीन सगळ्यात पहिले सांगितलं होतं की संतती ही जर मनासारखी सत्शील, सत्वगुणी, सदाचारी पाहिजे असेल तर तप, ब्रह्मचर्य, श्रद्धा आणि सत्याचं पालन करावं. दादा नेहमी प्रवचनात पुत्राच्या संदर्भात असं सांगतात की पुत्र अनेक प्रकारचे असतात. एक ऋणी पुत्र असतो, जो फक्त बापाचे पैसेच खर्च करत असतो, त्याला ऋणी पुत्र म्हटलं जातं. सगळ्या प्रकारे तो वडिलांचे पैसेच संपवतो फक्त. अनेक ठिकाणी पैशानेच कार्यक्रम होतो त्याचा. एखाद्या मुलाला 10 रुपये लागत असतील तर त्याला 1000 रुपये लागतात. ऋणी पुत्र. दुसरा पुत्र शत्रुपुत्र, की तो जन्माला आल्यापासून बापाशी शत्रुत्व करतो. जन्माला आल्यापासून बापाशी शत्रुत्व. मग त्यांच्या विचारांशी म्हणा, त्यांच्या कर्माशी म्हणा, किंवा त्यांच्या अधिकाराबाबत म्हणा, तो नेहमी शत्रुत्वच धारण करतो. आणि तिसरा पुत्र सगळ्यांना पाहिजे असतो, पण तो भेटत कोणालाच नाही. तिसरा पुत्र असतो सेवक पुत्र. हल्लीच्या कलियुगात आणखीन एक पुत्र घालता येतो, मतलबी पुत्र, की जो लग्न होईपर्यंत वडिलांचं सगळं ऐकतो. लग्न झाल्यावर दादा एक सुंदर दृष्टांत सांगतात मतलबी पुत्राचा, की तो लग्न होईपर्यंत, संपत्ती मिळेपर्यंत अगदी आज्ञेत राहतो, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. लग्न होतं आणि तो म्हणतो, आई तो माझा मित्र आहे ना, तो गेला अमेरिकेला. तो म्हणाला की तुम्ही घरात 4 राहता, तर तुम्ही 2 जण रात्री माझ्या बंगल्यात झोपायला येत जा, नवरा बायको. मग मी त्याला हो सांगून दिलं, पण तुला काही विचारायचं राहिलं नाही. माझं विचारायचं राहून गेलं तुला की जायचं का नाही. आई म्हणते, भाऊ तू हो सांगितलं, मग आता मला का विचारतोय. किती दिवस म्हणजे त्याने महिनाभर सांगितलंय. म्हणून तो मतलबी पुत्र पत्नीला घेऊन रात्रीच झोपायला जाणार आहे, सकाळी सूर्योदयाला परत. 8 दिवस रात्री जातात ते, 9 वाजता सकाळी 6ला येतात. आणि मग काही वेळाने काय होतं, ते 6चे 7, 7चे 8, मग फोन येतो, तुझ्या सुनबाईला बरं नाही आहे, तिला मी इथंच ठेवतो, मी येऊन जाईल 10 वाजता. असं करता 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 तो तिकडचाच होऊन जातो. सेवक पुत्र सगळ्यांना पाहिजे असतो, पण तो प्राप्त होत नाही. प्राप्त होत नाही. संतती आणि संपत्ती ही पूर्वजन्माच्या कर्मानुसार आपल्याला प्राप्त होत असते. संतती आणि संपत्ती. बरेच जण कष्ट करून संपत्ती कमवतात, पण अशी काही 2 मिनिटात चालली जाते. पूर्वदत्तेषु या भार्या पूर्वदत्तेषु यत् धनम अग्रे अग्रे धावती. आपण त्याच्या मागे मागे जातो आणि ते पुढे पुढे पळतात. सेवक पुत्र हा जो असतो तो सदाचाराने सच्चिल संपन्न, आपल्या वर्णाश्रमाचा, आपल्या धर्माश्रमाचं पालन करून आईवडिलांची सेवा करत असतो. आईवडिलांची सेवा करत असतो. आम्हालाही काही लोक विचारतात
अजून दादा तुमच्यामध्येच राहतात का? म्हटलं नाही, आम्ही दादांमध्ये राहतो भाऊ, दादा आमच्यात नाही राहत. हे असे विचारणारे गावात भरपूर आहे. त्या सेवक पुत्राने भगवंताची आराधना करून आईवडिलांची तो सेवक पुत्र सेवा करतो आणि तो जगद्वंद्य ठरतो. म्हणून प्रजापती व्रत पालन करून तप, ब्रह्मचर्य आणि सत्य याचं पालन केलं पाहिजे. इथं विषय असा येतो की सत्याचं पालन म्हणजेच परमात्म्याची आराधना होय. मी अनेक वेळा कीर्तनात सांगितलं की तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु, चांगला संकल्प धारण करायचा आहे तर काय करावा, तर मी खोटं बोलणार नाही हा संकल्प जरी धारण केला, तो व्यवहारात खोटं बोलणार नाही का, संसारात खोटं बोलणार नाही का, परमार्थात खोटं बोलणार नाही. हा सत्याचा जर आराधना साधकाने केली तर तीच खरी परमात्म्याची आराधना होईल. सत्य, दया आणि दान. काही ठिकाणी असा उल्लेख आढळतो की सत्य त्रेतायुगात, दया द्वापार युगात आणि फक्त आपल्या हातात राहिलंय ते दान ते कलियुगात. सत्य, दया आणि दान. म्हणून सत्यम परम धीमहि, सत्य हेच सगळ्यात शेवट आहे. सत्याचं पालन केलं गेलं पाहिजे. परमात्म्याचं सगळ्यात पहिलं स्वरूप सच्चित आनंद, सत्य स्वरूपापासूनच संत निघाले आहे. सत्य भगवंताचं स्वरूप आहे, चित भगवंताचं स्वरूप आहे आणि आनंद सुद्धा परमात्म्याचं स्वरूप आहे. जो सत्य पालन करतो त्याच्याबरोबर परमात्मा सदा न कदा, आनंदात म्हणा का दुःखात म्हणा, सदा न कदा उभा असतो. तप, मी तपाची व्याख्या पण पहिल्या दिवशी सांगितली की तप म्हणजे अगदीच हिमालयात जाऊन पद्मासन घालून बसण्याला तप नाही म्हटलं जात. संसारात राहून सुद्धा परमात्म्याचं तप होऊ शकतं. सेवा हे तपच आहे. श्रवण हे सुद्धा तप आहे. कथन, जी कथा सांगितली जाते ते सुद्धा तप आहे. सगळ्यांकरता स्वयंपाक बनवणं सुद्धा तपच आहे. सगळ्यांकरता स्वयंपाक बनवणं हे सुद्धा तपच आहे. बघा काही काही स्त्रियांना अगदी स्वयंपाकाची इतकी आवड असते, खूप अनेक वेगवेगळे प्रकारचे पदार्थ गरम देण्यात त्यांना आनंद प्राप्त होतो. मुलाला म्हणा, पतीला म्हणा, पाहुण्यांना म्हणा. बरं कोणी नाही, शेजारच्या घरात बरणी भरून आज आम्ही हे केलं होतं घ्या, हे तपासच लक्षण. हल्ली ईर्ष्यात्मक तप होतं. एक स्वयंपाकावरून विषय निघाला तर सांगतो. ईर्ष्यात्मक तप कसं होतं. एका स्त्रीने पुरणपोळ्या केल्या, गरम गरम पुरणपोळ्या केल्या आणि नवरा घरी आला, त्याला पुरणपोळी वाढली, तूप वाढलं आणि जेवण सुरू झालं. पहिला घास खातो न खातो तोच तिने विचारलं, खाऊ पुरणपोळी कशी झाली.
अगं म्हणे पुरण गरम आहे, थांब जरा थोडं थंड होऊ दे, थंड झाल्यावर सांगतो पुरणपोळी कशी झाली. ते गरम गरम पुरणपोळी तोंडात ठेवली आणि त्याला ते चटके लागत, तो हा करत करत खातो, तो खाओ कशी झाली. अरे त्या चटक्याने जी पोळी तिला चव लागत नाही, थांब थोडं. दुसरा घास खाल्ला, पोळी थंड झाली, खाओ पुरणपोळी कशी झाली, म्हणजे छान झाली. परत तिसरा घास, अहो पुरणपोळी कशी झाली. तो पती विचार करतो की मी पहिल्यांदा तर बोललो छान झाली, आता हिला आणखीन काहीतरी अपेक्षा असेल पुरणपोळी कशी झाली या संदर्भात. खरंच सांगू पुरणपोळी कशी झाली, म्हणून मग खोटं कशाला सांगतं, खरंच म्हणे खरंच सांगू कशी झाली, म्हणे हो खरंच सांगा ना कशी झाली, म्हणे अगदी छान आणि सुंदर झाली. परत त्याने चौथा घास खाल्ला, त्याच्या पत्नीने पुन्हा त्याला विचारलं, खाओ पुरणपोळी कशी झाली. अरे आता छान आणि सुंदर झाल्यावरही हिचं मन भरत नाही म्हणजे काय विषय. तो म्हणाला, ही अशी पुरणपोळी मी कधीच खाल्ली नाही, इतकी सुंदर पुरणपोळी मी अनेक ठिकाणी भारतात फिरलो पण अशी पुरणपोळी खाल्लीच नाही, इतकी सुंदर पुरणपोळी झाली. परत त्याने 6वा घास खाल्ला, खाओ पुरणपोळी कशी झाली. त्याने विचार केला की याला काहीतरी अपेक्षित आहे. त्याने खूप विचार केल्यावर सांगितलं, माझ्या आईपेक्षा चांगली पुरणपोळी झाली. हां, हेच पाहिजे होतं. ईर्ष्यात्मक तप सुरू झालेला आहे. तप कोणाचं पाहून करता येत नाही, स्वयंस्फूर्तीने गुरूंनी आज्ञा दिल्यावर तपाला सुरुवात होते. तपाचे सामर्थ्य तपिन्नला मुख, चिरंजीव कल्प वैकुंठीना. तप मनात आलं ते तप करू नये, सद्गुरूंनी सांगावं आणि मग त्या तपेला आणि त्या तपाला आणि त्या सेवेला सुरुवात करा. सद्गुरूंनी सांगितलं नसेल तर त्या सेवेमध्ये खंड पडतो किंवा त्या सेवेबद्दल किंवा त्या तपाबद्दल आपल्या मनात अश्रद्धा निर्माण होते. ते जे तप आहे, ती सेवा आहे, ती सद्गुरूंनी सांगितलेली असावी, नाहीतर ती सेवा आपल्या परंपरेने आलेली असावी. आपल्या कुटुंबातल्या परंपरेने आपले वडील जे करत होते तेच मी करतो. अशी ती सेवा असावी, असं ते तप असावं. म्हणून तप, ब्रह्मचर्य आणि सत्य याचं पालन केलं तर आपल्या घरामध्ये सेवक पुत्र जन्माला येईल, जो हरिभक्ती करेल, जो आईवडिलांची सेवा करेल, जो धर्माने वागेल, जो लक्ष्मीवान असेल. सेवक पुत्र म्हटलं की लक्ष्मीहीन असेल असं बिलकुल समजू नका, तो लक्ष्मीवानच असतो. आणि असा पुत्र जन्माला आला तर पुत्रभावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असा पुत्र जन्माला आला. असा एखादी संतान, एखादी संतती आपल्या कुळामध्ये हरिभक्ती करणारी आली तर ते घरचं घर त्याच्या 42 पिढ्या मोक्षाच्या अधिकारी बनतात, असं पिप्पलादी ऋषी सांगतात. इति प्रथम प्रश्न. हा हे पहिल्या प्रश्नाचं म्हणजे कात्यायनींचा पुत्र कबंदी याने प्रजा कशी उत्पन्न होते हा प्रश्न विचारला असता पिप्पलादी ऋषींनी प्रजा सूर्य, प्राणरई, चंद्रमा, प्राणरई, आदित्य, चंद्रमा, अन्न, प्रजापती, वर्ष इतका विस्तार करून पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की जर आपल्याला हरिभक्त पुत्र पाहिजे असेल तर आपल्या घरामध्ये तप, ब्रह्मचर्य आणि सत्याचं पालन केलं गेलं पाहिजे.
तरच आपल्या घरी हरिभक्त सेवक पुत्र जन्माला येईल. इति प्रथम प्रश्न. असा पहिला प्रश्न. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पिप्पलादी ऋषींनी दिलं. दुसरा प्रश्नाला सुरुवात होते. अथ हैनं भार्गवो वैदर्भी प्रपच्छ. भार्गवांचा पुत्र वैदर्भी याने प्रश्न विचारला. कित्येव देवा प्रजा विधारयन्ते कतरः एतत् प्रकाशयन्ते कप पुनरेषां वरिष्ठ इति. त्यांनी प्रश्न विचारला की हे जे इंद्रिय आहे, ह्या इंद्रियांच्या मुळे शरीर स्थिर राहतं, तर ह्या इंद्रियांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण? हा प्रश्न वैदर्भींनी विचारला. प्रश्न सुंदर आहे. इंद्रियांमध्ये, आपल्या शरीरामध्ये जे काही इंद्रिय आहेत, याच्यामध्ये श्रेष्ठ कोण? कतरः एतत् प्रकाशयन्ते कप पुनरेषां वरिष्ठ इति. मोठं कोण? आपण काय उत्तर देऊ शकू? पिप्पलादी ऋषी काय उत्तर देतात ते उद्याच्या विवेचनात पाहू. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम राम. गोपाल कृष्ण भगवान की जय. राम